त्यांना लोकशाहीची दिवसाढवळ्या महाराष्ट्रात हत्या झालेली आहे, अब न्याय जनता करेगी अशा आशयाचे बॅनर महाविकास आघाडीकडून लावले गेलेत। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा महाविकास आघाडीकडून जोरदार निषेध होतोय। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय। शिवसेनेचे नेते अनिल परब हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांची चर्चा करून सुप्रीम कोर्टात ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आमदार नवाब मलिक काही महिन्यांसाठी जामिनावर होते, त्यांना आता कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। मलिक यांच्या जामिनामध्ये 6 महिन्यांची वाढ करण्यात आलेली आहे। निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून असणाऱ्यांचा निकाल आल्यावर विश्वास उडालाय। त्यांना कोर्टात जायचं असल्यास नक्की जावं, आम्ही सुद्धा कोर्टात आमची बाजू मांडू असा टोला मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे गटाला लगावलाय। पालघरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले। पालघरमधल्या हुतात्मा चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिंदे गटानं जल्लोष केलाय तर ठाकरे गटानं नार्वेकरांच्या विरोधात निदर्शनं केलेली आहेत। सध्या पालघरमध्ये तणावाचं वातावरण आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, त्यामुळे देशभरात मोठा उत्साह आणि मोठा सोहळा रामभक्त साजरा करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर सरकारनं 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। कांदा निर्यात खुली केली जावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। चांदवडच्या राहुड इथं निर्यात बंदी त्यांना करणार मतदान बंदी असे बॅनर लावून धरणे आंदोलन करण्यात आलं। संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं केली आहेत। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे। याबाबत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। दुसरीकडे रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे। राम भक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। सटाणा इथले व्यंगचित्रकार आणि शेतकरी किरण मोरे यांनी चक्क कांद्यावर राम मंदिर, भगवान श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचं सुंदर असं चित्र रेखाटत आपल्या भावना व्यक्त केल्या। दुष्काळी स्थिती असल्यानं शेतकऱ्यांकडनं पीक कर्ज वसुली करू नये असे सरकारचे आदेश असताना सुद्धा बँकांकडनं कर्ज वसुली केली जाते। तशा तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत आणि बँकांनी सक्तीची वसुली केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली हा गुन्हा दाखल झालाय। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे। साई रिसॉर्ट अतिक्रमित ठरवून तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते, त्या आदेशाला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे। मराठ्यांचं सर्वेक्षण 15 जानेवारीनंतर करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे सर्वेक्षण 7 दिवसात पूर्ण करून त्याचं विश्लेषण केलं जाईल अशी माहिती देखील दिली गेलेली आहे। पुण्यामध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार अशी जोरदार चर्चा होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलंय। अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत मंचावर येणं टाळल्यानं पवार कुटुंबातल्या दुराव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलं आणि यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत नसतील म्हणून अजित पवारांना जास्त काम करावं लागत असून त्यांना अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागत असेल असा टोला रोहित पवारांनी लगावलेला आहे। आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची तुरुंगातनं मुक्तता झाल्यानंतर त्यांनी विनापरवानगी रॅली काढली आणि त्यामुळेच त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे। विनापरवानगी रॅली काढणं केदारांच्या अंगलट आलेलं आहे। सुनील केदारांसह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पुसेगावमध्ये सेवागिरी कृषी प्रदर्शनाचं खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं।
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपूरमधलं कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे। विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांचं कार्यालय सज्ज झालेलं आहे। त्यामुळे विदर्भातल्या नागरिकांना आता मुंबईमध्ये चक्रा माराव्या लागणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातल्या बहुतांश मार्गांवरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे, तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। लासूर स्टेशन इथल्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झालेली असून 1500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ट्विट रोहित पवारांनी करत सरकारवर गंभीर आरोप केले। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। कोणताही गैरप्रकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तलाठी भरती प्रकरणी विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खोटा प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही। माजी खासदार राजू शेट्टींनी राज्यामध्ये 6 जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे। त्यात सांगलीतल्या जागेचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे सांगलीची जागा ताकदीने लढवण्याचा निर्धार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। लोकसभेसाठी इच्छुक नाही, पण जर पक्षानं संधी दिली तर उमेदवारी दिली तर जळगाव मतदारसंघातनं लोकसभा लढवू असं सांगत शिवसेना शिंदे गटातले आमदार चिमणराव पाटलांनी उमेदवारीच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जळगावातल्या पारोळामधल्या शिरसमणी ग्रामपंचायतीच्या शरद पवार गटाच्या सरपंचांसह सदस्यांनी सुद्धा आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार चिमणराव पाटलांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंचांनी आणि सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। मुंबईमध्ये कलानगरच्या सिग्नलवर शिंदे गटाकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि अंतिम विजय बाळासाहेबांच्या विचारांचाच झालाय अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे दिल्लीतनं दिलेली स्क्रिप्ट होती। 1.25 वर्ष आधीच आमदारांना याबाबत माहिती होती आणि असा निर्णय लागेल याची कल्पना देखील होती असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय। आजच्या सामना वृत्तपत्रात सरकारचा चोर मंडळ असा उल्लेख करण्यात आलाय। याच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात सभागृहात हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव आणण्याचा इशारा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंना जर निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं। विधानसभा अध्यक्षांबाबत असं बोलणं आक्षेपार्ह आहे। त्यांनी केलेली टिप्पणी निंदनीय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी न अडखळता संवैधानिक निर्णय दिलाय। ज्यांना कायदा समजतो त्यांना हा निर्णय योग्य वाटेल, त्यामुळे विरोधकांना निर्णय न पटल्यास त्यांना कोर्टात जायची मुभा आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावलेला आहे। एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोंदवलं। त्याचबरोबर भरत गोगावले यांचं प्रतोदपद सुद्धा अध्यक्षांनी वैध ठरवलेलं आहे। उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का आहे। हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे। पक्ष म्हणजे आपली खासगी मालमत्ता नाही हे सांगणारा निकाल असल्याचं त्यांनी म्हटलंय। तुम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण ठेवल्याची टीका देखील त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली आहे। अध्यक्षांनी दिलाय त्यामुळे मी खरोखर त्या संदर्भात आनंद व्यक्त करतो आणि आता कोणाच्या मनात ही शंका असण्याचं कारण नाहीये की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे आणि हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल। आरोप केला जातोय की हा निकाल मॅनेज आहे, विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निकाल दिलाय, कायद्याचा मुर्दा पाडलाय असे म्हणतात। असं आहे की ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही, असे लोक अशा प्रकारे बोलतात। मला याचं आश्चर्य वाटत नाही, कारण हे तेच लोक आहेत की जे सुप्रीम कोर्टात जर त्यांच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टावर आरोप करतात। त्यामुळे त्यांनी अध्यक्षावर आरोप केल्याचं मला आश्चर्यच वाटत नाही। ते तर मला माहितीच होतं की कसाही निकाल आला तरी ते त्या ठिकाणी आरोप करणारच आहे।
14 जण जे होते उद्धव ठाकरे गटाचे त्यांच्यावर अपात्र किंवा पात्र अशी कुठलीही कारवाई झाली नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली नाही म्हणजेच ते अजून पात्र आहेत असं मी निकाल पूर्ण वाचला नाही पण बऱ्यापैकी वाचला आहे. त्यांना अध्यक्षांनी काही तांत्रिक कारणांमुळे त्याचं बेनिफिट दिलेलं आहे की बा या तांत्रिक कारणांमुळे हे त्या ठिकाणी अपात्र होत नाहीत. याचा अर्थ काही त्यांना लेजिटिमेट त्यांच्या पक्षाला मान्यता दिली आहे किंवा त्यालाच शिवसेना मानलं असं नाही. मूळ शिवसेना पक्ष जो डिसाईड करायला माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता तो शिवसेना पक्ष अतिशय रिझल्ट पद्धतीने अध्यक्षांनी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे. जे 3 इश्यूज सर्वोच्च न्यायालयाने कॉइन करून दिले होते त्याचं अतिशय विस्तृत आणि स्पष्ट कायदेशीर अशा प्रकारचं विवेचन हे माननीय अध्यक्षांनी केलेलं आहे. उदाहरणादाखल शिवसेनेची आताची जी काही उद्धव ठाकरेंच्या अंतर्गत जी काही फळी होती ती त्यांच्या संविधानानुसार नव्हती. जे संविधान त्यांनी सबमिट केलं होतं त्यानुसार निवड झाली नव्हती. त्यामुळे जर निवडच संविधानाप्रमाणे झाली नाही तर नियमानुसार ते त्या ठिकाणी पात्रच होत नाहीत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. अर्थात आता कायदे तज्ज्ञ त्याचं विवेचन करतील, पुढे कोणाला काय करायचं ते करेल. पण आज मला या गोष्टीचं समाधान आहे की एक अतिशय रिझल्ट कायदेशीर अशा प्रकारचा निकाल माननीय अध्यक्षांनी दिला आहे. उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार आहेत याबाबत? नाही, निश्चित त्यांना अधिकारच आहे, प्रत्येकाला अधिकार आहे न्यायालयात जाण्याचा. आता शिंदे साहेब देखील म्हणाले आम्ही पण न्यायालयात जायचा विचार करतो, सगळ्यांना अधिकार आहे. पण याच्यामध्ये काँग्रेसला जास्त दुःख झाल्याचं दिसतंय. वडेट्टीवारांनी आज ट्विट केलंय की ठाकरे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाकरे, हे कुणीच मिटवू शकत नाही. काँग्रेसला एवढं दुःख व्हायचं कारण? ते मधून मधून वडेट्टीवारांमधला शिवसैनिक जागा होत असेल, ते ओरिजिनल शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे तो जागा होत असेल. खरं म्हणजे जी काही त्यांची स्ट्रॅटेजी होती ती मला असं वाटतं कालच्या निकालामुळे पूर्णपणे फ्लॅट झाली आहे. भाऊ, हे आजच्या कार्यक्रमाबद्दलचा एक नवीन प्रयोग होतोय, पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पाणी. हा एक फार महत्वाकांक्षी आणि पायलट प्रोजेक्ट होऊ शकतो महाराष्ट्राचा. निश्चितपणे मी आमदार प्रशांत बंब यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक असा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला आहे. 40 गावात 25,000 एकर जमीन जी आहे ही पूर्णपणे ओलिताखाली येणार आहे आणि अशा भागामध्ये की ज्याला आपण अवर्षण प्रवण असा एरिया घोषित केलेला आहे, अशा एरियामध्ये हे होत आहे आणि पूर्णपणे पाईप पद्धतीनं ड्रिपने हे पाणी जात आहे. त्यामुळे पाण्याची कुठे नासाडी होणार नाही आणि योग्य पाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी उलट शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. मला वाटतं अतिशय चांगला प्रयोग आहे. अन्य ठिकाणी देखील आम्ही हा करू. संभाजीनगरच्या पाणी प्रमाणपत्र सगळ्यांना भेटत नाहीत असा एक दावा केला जातो. नाही, प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. या संदर्भात जे काही आपल्याला चांगल्यात चांगलं करता येईल, सोपी करता येईल त्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत आणि मला विश्वास आहे की आता मिळायला सुरुवात देखील झाली आहे आणि एकदा मुख्यमंत्र्यांनी पुढचे सगळे निर्णय घेतले की ते चांगलं होईल सगळं. भाऊ, संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना ज्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले होते त्याला 825 कोटी रुपयाची पुन्हा आवश्यकता आहे. पण त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही देऊ. थँक्यू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि एका कार्यक्रमाला ते उपस्थिती देखील दर्शवत आहेत. त्याच्या आधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. विरोधकांनी जे आरोप केले त्याबद्दल आपल्याला बिलकुल आश्चर्य वाटत नाही, मात्र ज्यांना कायदा कळत नाही तेच त्याविषयी टिप्पणी करतायत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेला मत व्यक्त केलंय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांच्या बातम्या पाहूया. यापुढे भरत गोगावलेंचा व्हीप पाळला नाही तर उद्धव ठाकरे गटातले सगळे आमदार अपात्र ठरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. आमदार संतोष बांगर हे त्यांच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. 2024ला जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर मी भर चौकात फाशी घेईन असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलंय. सुप्रीम कोर्टाचे निर्णय डावलले असून ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी कालच्या निकालावर केलेली आहे. आपल्याला हा निकाल अपेक्षितच असल्याचं ते म्हणाले. देशाची लोकशाही पायदळी तुडवली जातेय. नार्वेकरांनी पक्षांतराचा राजमार्ग दाखवल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय झालाय असं म्हणत कालच्या निकालाचं नवनीत राणांनी स्वागतच केलंय.
आळंदीच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार झाला असून संस्थांकडे असलेल्या 450 एकरवर उभारल्या जाणाऱ्या ज्ञानभूमी या अतिभव्य प्रकल्पाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या मागणीला यश मिळालंय। कोरोना काळात बंद झालेली पुणे लोणावळा दरम्यानची दुपारची लोकल सेवा आता पुन्हा एकदा सुरू होतीये। 15 जानेवारीपासून सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 या वेळेत ही लोकल सेवा सुरू असेल। माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यामध्ये सुरू असलेलं अभियान आता मुंबईत देखील राबवलं जाणार आहे। पालिका, प्राथमिक, खासगी शाळांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलेलं आहे। या मोहिमेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला तब्बल 21 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल। मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन, आदर्शनगर आणि अभ्युदय नगर इथल्या वसाहतींचा पुनर्विकास मोतीलाल नगरच्या धर्तीवर केला जाणार आहे। या पुनर्विकासातनं म्हाडाला सामान्यांसाठी सोडतीत विक्रीच्या अनुषंगानं 300 चौरस फुटाची 5000 घरं तसंच 9000 कोटींचा महसूल मिळणार आहे। गिरणी कामगारांच्या घरांसाठी कल्याणच्या ग्रामीण भागातील रायते या गावात 56 एकरचा भूखंड प्रति चौरस मीटर 1 रुपया भाडे करारानं म्हाडाला देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे। या ठिकाणी गिरणी कामगारांच्यासाठी म्हणून कायमस्वरूपी 19,000 घरं देण्याचे म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत। धाराशिवमधल्या सारोळा गावात जानेवारीमध्येच पाणी टंचाईच्या झळा बसतायत। गावातल्या नागरिकांना रात्र जागून पाणी भरावं लागतंय। गावात पाणी टंचाईचं नियोजन जरी झालेलं असलं तरी उपाययोजना तत्काळ केलेल्या नसल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषणासाठीचा इशारा दिलेला आहे। या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अहमदनगरमधनं जाणार आहेत। त्यांचा अहमदनगरमधल्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये तब्बल 1600 टीएमसीहून अधिक पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे आगामी 6 महिने राज्यासाठी खडतर पाणीबाणीचे ठरण्याची चिन्ह आहेत। त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सिंचनासाठी उपसाबंदी लागू होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढू लागल्यानं सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता महावितरणनं पुढाकार घेतलाय। महावितरणनं स्वतःची तसंच खासगी अशी मिळून राज्यात 3125 चार्जिंग स्टेशन्स उभारलेली आहेत। केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ सांगलीमध्ये दाखल झाला। या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं स्वागत सांगलीतले आमदार सुधीर गाडगीळ आणि पालिका आयुक्त सुनील पवारांच्या हस्ते झालं। 19 जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरात जाणार आहे आणि या योजनांची माहिती नागरिकांना देणार आहे। मुळशीमधल्या प्रजिमा इथल्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरावस्था झालेली आहे। हा पूल धोकादायक स्थितीत आहे। या मार्गावर मोठ्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यात फिरायला जात असतात। इथं कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी नवीन पूल उभारावा अशी मागणी आता नागरिक करतायत। महिन्याभराहून अधिक काळ सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका अंगणवाड्यांमध्ये बसलेला आहे। पोषण आहारापासून वंचित असलेल्या सुमारे 58 लाख बालकांना तसंच जवळपास 10 लाख गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना हा फटका बसतोय। पुरेसा पोषण आहार मिळत नसल्यामुळे लाखो बालकं कुपोषणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे। मनमाडच्या पानेवाडी भागात असलेलं भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातनं टँकरमध्ये इंधन भरायला सुरुवात झालेली आहे। सुमारे 150 टँकर पेट्रोल आणि डिझेल घेऊन राज्यातल्या वेगवेगळ्या भागात रवाना झालेत। हिट अँड रन कायद्याबाबत चालकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन त्यांनी पुन्हा एकदा काल संप सुरू केलेला होता। वाशिममधल्या कारंजा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं पपईला योग्य दर न मिळाल्यानं संतप्त होत टोकाचं पाऊल उचललं। 3 एकर शेतीत फुलवलेल्या पपई बागेवर या संतप्त शेतकऱ्यानं ट्रॅक्टर फिरवला। जळगाव जिल्हा दूध संघाकडून आजपासून दुधाच्या दरात कपात केली गेलेली आहे। दूध संघाचं विकास स्मार्ट, विकास शक्ती, विकास ताजा आणि विकास लाईट या दुधाचे प्रति लिटर दर 2 रुपयांनी कमी केले गेले आहेत। त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळालाय। पिंपरी चिंचवडमध्ये ढगाळ वातावरण असलं तरी गेल्या 2 दिवसांपासून थंडीतही वाढ झालेली आहे। पहाटेच्या सुमारास वाढलेल्या थंडीमुळे शहरावर धुकंच पसरल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणावर धुकं पसरल्यानं वाहन चालकांच्या वाहनांचा वेगही मंदावलाय।
गोंदियातल्या काही भागात अवकाळी पाऊस बरसला। या पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होणार आहे, तर पावसामुळे वातावरणात गारवा वाढून थंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे। अहमदनगरमध्ये 3 दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू होती, मात्र पहाटेपासूनच सगळीकडे दाट धुकं पसरलंय। 10 फुटांपर्यंतही काहीही दिसत नाही इतकं धुकं आहे। मात्र या सगळ्याचा रब्बी पिकांवर, फळबागांवर परिणाम होऊन नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। शरद मोहोळ हत्येप्रकरणी आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस तपासादरम्यान आरोपींकडे आणखी 3 कारतूसं सापडली। या गुन्ह्यातला मास्टरमाइंड कोण आहे याची चौकशी पोलीस सध्या करतायत। पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। शाळेतल्या विद्यार्थ्यांची खासगी वाहनामधनं धोकादायक वाहतूक सुरू आहे। एकाच गाडीत 20हून जास्त विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास केला जातोय। वर्ध्यामध्ये जवळपास सगळ्याच शाळा लहान मोठ्या रस्त्यांवर आहेत। मोठ्या रस्त्यावर असणाऱ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। अनेक शाळांसमोरील रस्त्यावर गतिरोधक लावलेले नाहीत, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघातग्रस्त विद्यार्थी होण्याची शक्यता आहे। याकडे प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाचं दुर्लक्ष होत आहे। कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाईंसह 100हून अधिक पोलिसांचा यात सहभाग आहे। एरंडोलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांना ट्रकनं धडक दिली। या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले। याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्यानं महामार्गच खोदून काढला। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक असेल। MSRDCच्या वतीनं गॅन्ट्री बसवण्याचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवरील सर्व हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक हे 2 तास पूर्णपणे बंद ठेवली जाईल। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्री पडलेल्या हलक्या पावसामुळे प्रदूषणाचा कहर काहीसा कमी केलाय। वातावरणातले धुलीकण जमिनीवर बसले आणि त्यामुळे मुंबईच्या हवेतील प्रदूषकांचं प्रमाण रोजच्या तुलनेत कमी नोंदवण्यात आलं। तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। रीतसर पूजेनंतर देवीची मुख्य मूर्ती सिंह गाभाऱ्यातल्या शेजघरात चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली जाते। 7 निद्रा पूर्ण करून 8व्या दिवशी मातेची मूर्ती मुख्य चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित केली जाणार आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते।